दादांनी ना मित्रांनो आज आपल्याला खास हे त्यांच्या घरी आश्चर्य जे घडलंय ते पाहण्यासाठी बोलवलं होतं. तर ते आणि रानभाज्यांची मजा या दोन्ही गोष्टी करण्यासाठी आपण आता इथं आलो. तर दादा तुम्ही जे खास कारण त्याच्यासाठी आम्हाला बोलवलं त्याच्याबद्दल जरा आता सांगा आम्हाला. तुम्हाला मी असं बोलवलं की आम्हाला म्हणजे इथं आमच्या इथं पहिल्यांदाच हे एक म्हशीचं रेडकू बरोबर हे जन्माला आलंय. हे कसं आहे, रानगव्याच उत्पन्न आहे. हे तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून पहिल्यांदाच आमच्या खास दाखवण्यासाठी जे अजब गोष्ट घडली. हे कसं हे जे आमच्या म्हशी आहेत, या जंगलामध्ये गव्याच्यात वाढलेल्या म्हणजे बरोबर कळपात मिक्स कळप असतात त्यांचे त्यातच राहतात, त्यांच्यातच चालतात. तर त्यापासून त्यांचं एक संकर झाला. बरोबर त्यामधून हे उत्पत्ती झाली त्याची. पण तुम्हाला ही गोष्ट माहिती नव्हती की रानात जंगलात असं काय झालं असेल. म्हैस घरी ज्यावेळेस वेली जन्माला आल्यानंतर तुम्हाला हे असं जाणवलं की हे ह्याचं. पण त्याचं कसं माहिती आता ह्या रेडकात आणि ह्याच्यात किती फरक आहे. जमीन आसमानचा फरक आहे. हे रेडकू आहे ना 15 दिवसाच्या अगोदरच आहे. बरोबर आणि हे रेड्यापासून आपल्या जे घरच्या रेड्यापासून त्याच्यापासून तयार झालेलं आणि हे गव्यापासून तयार झालेलंच आहे. बरोबर. त्याचं जे डोकं आहे गव्याचं कसं डोकं असं रुंद असतं. बरोबर रुंद आहे माथा रुंद आहे आणि त्याच्या डोक्यावरती चांद आहे आणि त्याचे कान आणि ह्याचे कान किती फरक आहे. खूप फरक आहे. गव्याचे कान जे आहेत ना ते म्हणतात ना वाऱ्यावरती बारीकसा आवाज जरी झाला तरी ते आवाज तो कॅप्चर करतं. तसं ह्याचे कान हरणावानी मागे फिरलेले पूर्ण मागे फिरलेले. आणि ह्याच्यावर पाठीवरती बघा असा एक काळा पट्टा आहे. काळा पट्टा गव्याच्या वरती असतो. येस बरोबर पाठीपर्यंत अगदी शेपटापर्यंत इथपर्यंत असतो. इथून खाली पांढरं शेपूट असतं. बरोबर गव्याचं खाली गव्याचं तसंच त्याचं आहे. आणि त्याचे पाय अर्ध्यातून खाली सॉक्स त्याचे पांढरे मध्ये काळा पट्टा आणि नखे पण पांढरे त्याचं पूर्ण म्हणजे हे साईड. आणि ह्याची जी बॅक साईड आहे ही गव्याची ठेवण जी आहे ना ठेवण आहे ती एकदम मस्क्युलर असते आणि मजबूत बांधा असतो तो मजबूत बांधा त्याचा. आणि त्या रेडकाचं ह्याच्यामध्ये काहीच नाही तुलनाच होऊ शकत नाही. उलट हे मागचं असून हे एवढं दणकट आहे. हे लय मागचं आहे. लय मागचं आहे. तर थोडक्यात तुमची मत आणि रानगावा यांचा संपर्क आला आणि त्याच्यातून हे जन्माला आले. पण याच्यात आपल्या मशीनसारखे काहीच नाही पूर्ण रानगाव्यासारखं की पूर्ण असं लांबट दिसते. आता म्हशीचं असतं ना ते थोडंसं इथं उंच असतं. हे एकसारखं पुढपासून मागपर्यंत एक लेवल आहे. एक लेवल आहे खरं. आणि आपल्याला फरक पण जाणवतो की हे माग नंतर जन्मलंय आणि हे त्याच्या अगोदर जन्मलंय. यांच्या शरीरयष्टी मधला किती फरक आहे की हे लहान असूनही मोठं आहे. बरोबर. तुम्ही खूप नशीबवान आहात. जंगलचा जे म्हणतात ना राजा आहे तुमच्या जंगलातला राजा रानगाव आहे. तर त्या राजाचंच पिल्लू थोडक्यात आज तुमच्या घरी लहानाचं मोठं होईल. भविष्यात आपल्याला अजून ह्याचे बरंच काही पाहायला मिळेल. पण ही एकदम अजब गजब गोष्ट घडली आहे रायरेश्वराच्या जंगलात. हे त्याला माळ खास घातली तुम्ही ती काय म्हणून आपले एक शो म्हणून म्हणजे एक खास जन्माला आले. अरे वा तुम्हाला असं स्वप्नातही कधी वाटलं नसेल म्हशीच्या पोटून रानगावाला पहिल्यांदाच असं वाटलं की हे असं कसं काय झालंय. कारण काय असं कधीच नाही कुठल्याच म्हशीला वगैरे झालेलं नाही. वेगळाच प्रकार. आणि हे पण हिज आहे ना ही जी म्हैस आहे ती पण पहिल्यांदाच म्हणजे ती पहिल्यांदाच वेली पहिल्याच वेताची आयुष्य किती मोठी गोष्ट आहे. पहिल्यांदाच तिने काहीतरी दिलं आणि सगळ्यात वेगळं हटके. आणि ही आमची म्हणजे पूर्वीची म्हैस आहे ना त्या म्हशीची म्हैस आहे. अरे वा पूर्वीची म्हणजे आपल्या घरच्या दावणीच्या म्हशीचेच पिल्लू आहे. पूर्वीपासून जी म्हैस आहेत ना तेच म्हशीची म्हैस. लयच खास जे तिला हे रेडकू झालं पहिल्याच्या वेळेस. मस्त त्याला माणसाचं लय जास्त आहे. ते एकदम भारी आहे. म्हणजे भविष्यात तुमचं राखण तुमच्या बरोबर रानात हेच करेल थोडक्यात. ज्यावेळेस तब्येत होईल नाही जी एखाद्या प्रौढ वयात आलेल्या गव्यासारखं हे दिसल ना तुमच्या रुबाबच वेगळा होईल त्यावेळेस रानात ह्याला घेऊन फिरताना. तुमच्या सोबत फिरताना तुम्ही रानगावा घेऊनच फिरणार. लोक आहे ना लोक आवर्जून बघायला येतील वाघमारेंनी रानगावा पाळलाय असं होणार बघा भविष्यात. अजून एक वर्ष 2 वर्षात संकलित झालेला रानगाव आहे. संकलित जरी झालंय ना तरी ह्याच्यात गुणधर्म सगळे रानगाव्याचेच उतरले. सगळे गुणधर्म म्हशीचं काहीच नाही. कुठंच असं म्हशीपासून म्हणजे म्हशीचं जन्मलेलं आहे पण रेड्याचे कुठलेच अंश नाही. सगळे रानगावाचे. त्याचे डोळे पण बघा ना डोळ्यातून खास आहेत एकदम फरक. ह्याच्या डोळ्यातून आणि त्याच्या डोळ्यातून खूप फरक आहे. रानगावाचेच डोळे एकदम खास आहेत. आज या घनदाट जंगलात निसर्गाने एक अनोखी किमया साधत या बछड्याच्या रूपात भविष्यात माणसात मिसळून राहणारा या जंगलातील सर्वात ताकदवान व तितकाच देखणा असणाऱ्या रानगव्याचा म्हणजेच थोडक्यात या जंगलाच्या राजाचा वारसच जन्मास घातलाय. आज त्याच वारसाचे देखणे रूप जवळून पाहताना मनाला प्रचंड समाधान मिळाले.